Today we are going to start the next chapter of drugstore business management, that is inventory control. Okay, starting with the definition of inventory. What is meant by inventory? Inventory म्हणजे काय? So inventory means the major current assets of a business organization. Okay, assets म्हणजे काय? Property. The major current assets of the business. प्रॉपर्टी म्हणजे काय येणार? त्यामध्ये बिल्डिंग येणार, मशिनी येणार, रॉ मटेरियल्स, स्पेअर पार्ट्स, हे सगळे जे काही आहे त्याला काय म्हणतो आपण? इन्व्हेंटरी. ओके, सो इन्व्हेंटरी इज द मेजर करंट ॲसेट्स ऑफ अ बिझनेस ऑर्गनायझेशन. इट इज कॉल्ड ॲज इन्व्हेंटरी. इट इन्क्लूड्स कॉस्ट ऑफ रॉ मटेरियल्स, मशीन्स, स्पेअर पार्ट्स एक्सेट्रा. व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ इन्व्हेंटरी कंट्रोल? हे इन्व्हेंटरी कंट्रोल काय करायचं आपल्याला? कारण ह्याच्यामध्ये आपल्याला जास्त पैसा, कमीत कमी पैसा आपल्याला, वी हॅव टू इन्व्हेस्ट मिनिमम अमाऊंट ऑफ मनी टू गेट मॅक्झिमम प्रॉफिट. व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ इन्व्हेंटरी कंट्रोल? व्हाय वी वॉन्ट टू कंट्रोल द इन्व्हेंटरी? बिकॉज इट प्रोव्हाइड्स मॅक्झिमम कस्टमर सर्विस, मिनिमम इन्व्हेंटरी इन्व्हेस्टमेंट अँड लो कॉस्ट प्लांट ऑपरेशन. What is meant by maximum customer service? Maximum customer service means if the customer service is improved, when the customer service is improved, if the inventories are increased to higher level. जर आपण इन्व्हेंटरी जे काय यूज करणार आहोत चांगल्या क्वालिटी असतील, ओके, सो वी कॅन गिव्ह द सॅटिस्फॅक्शन टू द कस्टमर्स. मिनिमम इन्व्हेंटरी इन्व्हेस्टमेंट. Inventories block the capital of business, so minimum investment is required to raise the investment. जेवढं लागणार आहे आपल्याला तेवढंच जर इन्व्हेंटरी, मशिनीज, स्पेअर पार्ट्स वगैरे आणले तर तिथे आपले इन्व्हेंटरी वाचेल ना. नेक्स्ट आहे लो कॉस्ट प्लांट ऑपरेशन. लो कॉस्ट प्लांट ऑपरेशन मीन्स वॉट? द ओव्हरऑल प्लांट कॉस्ट आर केप्ट लो बाय स्टेबल प्रोडक्शन विच इज पॉसिबल बाय हॅव्हिंग सफिशियंट इन्व्हेंटरीज. आपल्याला जे काही इन्व्हेंटरी, टोटल आपलं इन्व्हेंटरी आहे, टोटल आपले मशिनरी, स्पेअर पार्ट्स, बिल्डिंग्स, हे कमीत कमी ठेवायला पाहिजे, सो दॅट आपण आपले जे काही इन्व्हेंटरी आहे, मनी आहे, त्याचा आपण वापर व्यवस्थित करू शकू. हे झालं ऑब्जेक्टिव्ह ऑफ इन्व्हेंटरी कंट्रोल. कमिंग टू द मेन पॉईंट ऑफ दिस चॅप्टर, दॅट इज टेक्निक्स इन्वॉल्ड इन इन्व्हेंटरी कंट्रोल. इन्व्हेंटरी कंट्रोल करताना 10 टेक्निक यूज करतात. त्यामध्ये फर्स्ट आहे ABC. ABCचं लॉंग फॉर्म आहे ऑलवेज बेटर कंट्रोल. ABC ॲनालिसिस, इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी, दॅट इज EOQ, परपेच्युअल इन्व्हेंटरी सिस्टीम PIS, रिव्ह्यू ऑफ स्लो अँड नॉन मुव्हिंग मटेरियल्स, इनपुट आउटपुट रेशो ॲनालिसिस, सेटिंग ऑफ व्हेरियस लेवल्स, यूज ऑफ मटेरियल बजेटिंग, एस्टॅब्लिशिंग इफेक्टिव्ह परचेस प्रोसिजर, स्क्रॅप ऑफ डिस्पोजल अँड VEDचं लॉंग फॉर्म काय? व्हायटल, इसेन्शियल अँड डिझायरेबल. कम टू द फर्स्ट टेक्निक, दॅट इज ABC ऑलवेज बेटर कंट्रोल. ह्याच्यामध्ये कसं आहे? इन ऑर्डर टू मेंटेन प्रॉपर कंट्रोल ऑफ इन्व्हेंटरीज, ABC टेक्निक इज यूज्ड. इन्व्हेंटरी कंट्रोल करण्यासाठी पहिली टेक्निक यूज करतो, दॅट इज कॉल्ड ॲज ABC ॲनालिसिस. ह्याच्यामध्ये काय होतं? जे काही मटेरियल्स आपण यूज करतो इंडस्ट्रीमध्ये, कंपनीमध्ये, त्या मटेरियल्सला 3 ग्रुप्समध्ये त्यांनी डिवाईड केलं ॲज पर द कॉस्ट ऑफ द मटेरियल. आता कुठले कुठले मटेरियल बघा इकडे. A मटेरियल, B मटेरियल, C मटेरियल. ओके, टोटल इन्व्हेंटरीज. आता पहिलं जे इन्व्हेंटरी, A मटेरियलमध्ये 10% इन्व्हेंटरी कवर होतात. 20% इन्व्हेंटरी म्हणजे जे काही मटेरियल्स आहेत ते 20% B मटेरियलचे असणार आहेत. आणि शेवटचे जे काय आहेत ते 70% आहे. 10, 20, 70. टोटल बजेट हे 10% म्हणजे काय की सर्वात महागडे कुठले हे 10%. ह्याला कॉस्ट ह्याची जास्त आहे, त्यामुळे ह्यांना A मटेरियल्समध्ये. मग हे किती पर्सेंट कवर करतात? 70% बजेट ह्याच्यामध्ये जातं, 20% बजेट ह्याच्यामध्ये जाते आणि 10% बजेट हे C मटेरियलमध्ये जाणार आहे. सो ज हायर कॉस्ट कुठल्या मटेरियलचे जास्त आहेत? A मटेरियलचे कॉस्ट सर्वात जास्त आहे. तर कंट्रोल कॉस्ट जास्त असल्यामुळे कंट्रोल कशाला जास्त लागणार आहे? A मटेरियलला. बी मटेरियलला मिनिमम कंट्रोल आणि त्याच्यापेक्षा कमी कंट्रोल कशाला लागणार आहे?
सी मटेरियलला. फॉलोअप जास्त कशाला लागणार आहे? ए मटेरियल रिक्वायर्स मॅक्झिमम फॉलोअप, बी मटेरियल रिक्वायर्स मिनिमम फॉलोअप, सी मटेरियल रिक्वायर्स मॉडरेट फॉलोअप. सेफ्टी काय ह्याच्यामध्ये? ए मटेरियल्स हे चांगल्या कॉस्ट आहे, क्वालिटी चांगली आहे, त्यामुळे ह्याला मिनिमम सेफ्टी लागते. आणि सर्वात जास्त सेफ्टी कोणाला लागणार आहे? सी मटेरियलला. हँडलिंग काय? सिनियर ऑफिसर. ए मटेरियल्स हँडल्ड बाय द सिनियर ऑफिसर, बी मटेरियल हँडल्ड बाय द मिडल मॅनेजमेंट, सी मटेरियल हँडल्ड बाय एनी मेंबर ऑफ द मॅनेजमेंट. ओके, सो दिस इज अबाउट ABC, ऑलवेज बेटर कंट्रोल. ह्याच्यामध्ये काय करतात की जे काही कंपनीमध्ये मटेरियल्स आहे हे 3 ग्रुपमध्ये डिवाईड केलं आहे, ए मटेरियल, बी मटेरियल आणि सी मटेरियल. ठीक आहे. ऑन द बेसिस ऑफ टोटल इन्व्हेंटरीज, टोटल बजेट, कंट्रोल, फॉलोअप, सेफ्टी अँड हँडलिंग. त्याचं ॲडव्हान्टेज काय बघा ABC NRCचं? बाय दिस मेथड द इन्व्हेस्टमेंट इन द इन्व्हेंटरीज कॅन बी रेग्युलेटेड. तुम्हाला कशा प्रकारचे इन्व्हेस्टमेंट करायचे ते कंट्रोल करता येतं. त्यानंतर द फंड्स कॅन बी युटिलाइज इन बेस्ट पॉसिबल मॅनर. तुमच्याकडे जे पैसे आहे ते योग्य प्रमाणे वापर करता येतं आपल्याला. देर इज स्ट्रिक्ट कंट्रोल ऑन द मटेरियल, बरोबर आहे. अँड इट हेल्प्स इन मेंटेनिंग इनफ सेफ्टी ऑन मटेरियल्स. आपल्या मटेरियलला व्यवस्थित लक्ष देता येतं आहे डिपेंडिंग अपॉन द कॉस्ट ऑफ द मटेरियल्स. कम टू द सेकंड, इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. ओके, इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी म्हणजे काय? दिस टेक्निक इज यूज्ड टू फाइंड आउट हाऊ मच ऑफ द इन्व्हेंटरी इज टू बी ऑर्डर्ड इन अ इयर. म्हणजे काय? इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी ही टेक्निक आहे. या टेक्निकचा वापर करून आपल्याला वर्षभरासाठी लागणारे मटेरियल्स हे मागवता येतात. दॅट इज कॉल्ड ॲज इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. ह्याच्यामध्ये 2 कॉस्ट असतात, एक ऑर्डरिंग कॉस्ट आणि कॅरिंग कॉस्ट. हे 2 कॉस्ट जेव्हा मिनिमम असतात तेव्हा आपल्याला परचेस करायचं आहे. तर ऑर्डरिंग कॉस्ट म्हणजे काय? ऑर्डरिंग कॉस्ट म्हणजे काय? हे कॉस्ट ऑफ पेपर, प्रिंटिंग, कॉस्ट ऑफ प्रिंटिंग, टायपिंगचं कॉस्ट, स्टाफचं सॅलरीचं कॉस्ट. कॅरिंग कॉस्ट म्हणजे काय? कॅरिंग कॉस्ट इट इन्क्लूड्स द कॉस्ट ऑफ इन्शुरन्स, टॅक्स, सॅलरी ऑफ स्टोअर कीपर. हे कॉस्ट दोन्ही जेव्हा मिनिमम असतील तेव्हा आपल्याला काय करायचं? ते परचेस करायचं आहे. EOQ इज डिटरमाइंड बाय 3 मेथड्स विच आर ॲज फॉलोज: टॅब्युलर मेथड, ग्राफिकल मेथड अँड अल्जेब्रिक मेथड. हे जे इकॉनॉमिक ऑर्डर्ड क्वांटिटी टेक्निक आहे याच्यासाठी 3 मेथडचा यूज होणार आहे: टॅब्युलर मेथड, ग्राफिकल मेथड अँड अल्जेब्रिक मेथड. टॅब्युलर मेथडमध्ये काय आहे तुम्हाला आहे तसं लक्षात ठेवायचं आहे. तर टॅब्युलर मेथडमध्ये तिने टेबल ड्रॉ केलं आहे. टेबलमध्ये ऑर्डरिंग कॉस्ट, कॅरिंग कॉस्ट. ओके, समजा तुमचे 12 ऑर्डर आहेत तर ऑर्डरिंग कॉस्ट 10ने डिवाईड करायचं आहे. कॅरिंग कॉस्ट हे जी फॉर्म्युला आहे या फॉर्म्युला पुटअप करून तुम्हाला हे ॲन्सर येणार आहे. ओके, सो तुम्हाला फक्त हे लक्षात ठेवायचं आहे. टेबल आहे, टेबलमध्ये 3 कॉलम आहेत: ऑर्डर्स पर इयर, ऑर्डरिंग कॉस्ट, कॅरिंग कॉस्ट आणि टोटल. ग्राफिकल मेथडमध्ये पण सेम बघा की हे जे मी तुम्हाला म्हटलं आहे ऑर्डरिंग कॉस्ट आणि कॅरिंग कॉस्ट हे जेव्हा दोन्ही एका लाईनला असतात तेव्हा काय की आपल्याला त्या मोमेंटला काय करायचं? आपल्याला मटेरियल परचेस करायचं आहे. अल्जेब्रिक मेथड म्हणजे काय? अल्जेब्रिक मेथडमध्ये फॉर्म्युला आहे EOQ इज इक्वल टू अंडरस्कोर 2AB अपॉन CS. 2AB म्हणजे ए म्हणजे काय? ए मीन्स ॲन्युअल कन्झम्पशन, बी मीन्स बाईंग कॉस्ट, सी मीन्स कॉस्ट पर ऑर्डर, एस मीन्स स्टोरेज अँड कॅरिंग कॉस्ट. ओके, हे झाले 3 मेथड. कुठले 3 मेथड? फर्स्ट इज टॅब्युलर मेथड, सेकंड इज ग्राफिकल मेथड अँड थर्ड वन इज अल्जेब्रिक मेथड. तर नेक्स्ट आहे परपेच्युअल इन्व्हेंटरी सिस्टीम. परपेच्युअल इन्व्हेंटरी सिस्टीम म्हणजे काय? हे जनरली स्टोअरमध्ये यूज करतात. स्टोअर ह्याच्यामध्ये जे काही आपल्याला आपण बाहेरून केमिकल्स, रॉ मटेरियल्स मागवतो त्याचं जे बॅलन्स आहे, त्याचं जे कंट्रोल आहे हे कशाने करतो आपण? परपेच्युअल इन्व्हेंटरी सिस्टीम टेक्निकने करतो. दिस मेथड इज यूज्ड टू रेकॉर्ड द स्टोअर बॅलन्स आफ्टर एव्हरी रिसिप्ट or issued of the materials to prevent the closing down of the stock.
म्हणजे काय, जेव्हा आपण स्टोअरमधून कंपनीमध्ये असू दे कुठे फार्मास्युटिक इंडस्ट्रीमध्ये जेव्हा मटेरियल येतं किंवा जातं तेव्हा आपण जे एंट्री करतो त्याच्यामुळे आपल्याला काय करतं की बॅलन्स कळतं आणि आपल्याला किती आपण वापर करतो त्याचंही आपल्याला कळणार आहे. ओके, सो रेकॉर्डिंग महत्त्वाचं आहे. ते कशामध्ये होतं, परपेच्युअल इन्व्हेंटरी सिस्टीम. आता हे रेकॉर्डिंग कशाने होतं की त्याच्यासाठी 3 मेथड आहेत, बिन कार्ड, स्टोअर लेजर आणि कंटिन्युअस स्टॉक चेकिंग. बिन कार्ड एक नावाचं एक फॉर्मॅट असतं विच इज मेंटेन्ड बाय द स्टोअर कीपर. स्टोअर कीपरने हे मेंटेन करायचं आहे. इट शोज इच मटेरियल रिसिव्ड, इश्यूड अँड इन स्टॉक. बघा इथे हे एक फॉर्मॅट आहे बिन कार्डचं. त्याच्यामध्ये रिसिप्ट आहे, इश्यूड आहे, बॅलन्स किती आहे, मॅक्झिमम स्टॉक लेवल किती आहे त्या केमिकलचं, मिनिमम किती आहे, लेजर नंबर किती आहे, हे सगळं बिन कार्डमध्ये सेव्ह करायचं. स्टोअर लेजर. ओके, हे लेजर कुठं असतं, लेजर हे इट इज केप्ट इन द अकाउंटिंग डिपार्टमेंट. ह्या लेजरमध्ये काय असणार आहे, तुमची सगळी एंट्री आत्तापर्यंतची फर्स्टपासून जेव्हा तुम्ही आतापर्यंत मागवलात. स्टोअर लेजर इट इज केप्ट इन अकाउंटिंग डिपार्टमेंट. लेजर म्हणजे काय, लेजर इज डिफाईन्ड ॲज इट इज अ बुक विच कंटेन ऑल द अकाउंट्स टू विच एंट्रीज आर ट्रान्सफर्ड फ्रॉम द बुक्स ऑफ ओरिजिनल एंट्री. ओके, जेव्हा एखाद्या केमिकलची पावती येते ती पावती आल्यानंतर पहिल्यांदा एंट्री कुठे होते, ही एंट्री इट इज मेड इन द स्टोअर लेजर. ओके, इट इज जनरली मेंटेन इन द फॉर्म ऑफ लूज शीट्स. समजा एखादा आपलं फॉर एक्झाम्पल घ्या, पॅरासिटामॉल तुम्ही मागवत आहे. पॅरासिटामॉल पावडर जेव्हा मागवता त्याची एंट्री हे लेजरमध्ये होते. पीपासून सगळे अकाउंट पॅरासिटामॉल कोण मागवलं आहे, या कंपनी, त्या कंपनीचे पूर्ण पॅरासिटामॉलचे एंट्री जेव्हापासून तुम्ही मागवत आहे ते एकाच काय होणार, एकाच पेजवर ते लिहिणार. ओके, त्यामुळे तुम्हाला लगेच ते फाइंड आउट होणार कुठे आहे काय आहे. त्याचं पण फॉर्मॅट दिलं त्यांनी स्टोअर लेजरचं. ओके, आता कंटिन्युअस स्टॉक चेकिंग म्हणजे काय की तुम्हाला तुमची जे वर्षभरात मागवणार आहेत स्टॉक त्याचं कंटिन्युअस चेक झालं पाहिजे सो दॅट इट शुड बी युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आणि कम्पेअर करायला आपल्याला सोपं पडतं. ओके, ॲडव्हान्टेज ऑफ परपेच्युअल इन्व्हेंटरी सिस्टीमचे काय बघा, इट हेल्प्स इन डिटेक्शन ऑफ एरर फाइंड आउट करतात आपल्याला. चेकिंग ऑफ स्टोअर मटेरियल्स आपल्याला करता येणार आहे. आपल्याला काही कमी पडलं तर त्याच्यावर ॲक्शन घेता येणार आहे. ओव्हर स्टॉकिंग प्रिव्हेंट करता येते. ओके, आणि प्रॉफिट अँड लॉस होतं आहे का नाही हे पण आपल्याला ते फाइंड आउट करता येतं आहे. ठीक आहे. नेक्स्ट, रिव्ह्यू ऑफ स्लो अँड नॉन मुव्हिंग मटेरियल्स. ह्याच्यामध्ये 3 मटेरियल्स आहेत, स्लो मटेरियल्स, डॉर्मंट मटेरियल्स अँड ॲब्सोल्यूट मटेरियल्स. स्लो मटेरियल्स म्हणजे काय, दीज मटेरियल्स विच आर मूविंग ॲट अ स्लोवर रेट. म्हणजे ज्या मटेरियलचं किंवा कुठल्या एखाद्या प्रोडक्टचं खप जास्त नाही, विक्री जास्त नाही आहे, दॅट इज स्लो मटेरियल्स, ते स्लोली जातात. डॉर्मंट मटेरियल्स म्हणजे काय, विच आर मूविंग टेम्पररी बिकॉज ऑफ सीजनल प्रोडक्शन. एखादा आयटम जर फक्त सीझन वाईज तयार होत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, डॉर्मंट मटेरियल्स. आणि ॲब्सोल्यूट मटेरियल्स म्हणजे काय, हे कधी हे युजलेस असतात, त्याचं काही यूज नसतं, त्या मटेरियल्सला काय म्हणतो आपण, ॲब्सोल्यूट मटेरियल्स. ॲब्सोल्यूट मटेरियल्स आर दोज मटेरियल्स विच बिकम युजलेस. कशामुळे युजलेस होतात, एकतर त्यांची टेक्निक बनवताना आपण व्यवस्थित बनवले नसेल, किंवा त्याचे डिझाईन चुकले असेल, मेथड ऑफ मॅन्युफॅक्चरिंग चुकलं असेल, किंवा त्याचा प्रोसेस चुकला असणार आहे, त्याला काय म्हणतो आपण, ॲब्सोल्यूट मटेरियल्स. आता हे जेव्हा मटेरियल्स ॲब्सोल्यूट मटेरियल जेव्हा आपल्याला ऑब्झर्व होतं ते पिरियडिक रिपोर्ट असतं, त्याच्यामध्ये ते आपल्याला ते लिहायचं असतं की मटेरियल्स हे खराब आहेत, आपण याचा वापर करू शकत नाही. नेक्स्ट आहे इनपुट आउटपुट रेशो ॲनालिसिस. इनपुट आउटपुट रेशो ॲनालिसिस म्हणजे काय, इट इज द रिलेशन बिटवीन क्वांटिटी ऑफ मटेरियल चार्ज्ड टू द प्रोडक्शन प्रोसेस अँड क्वांटिटी ऑफ मटेरियल्स रिमेंड आफ्टर फायनल प्रोडक्ट. म्हणजे काय की जेव्हा आपण एकदा समजा एखादे 1 किलो पावडर आपण मागवले, आपण टॅबलेट मॅन्युफॅक्चर करतो, 1 किलो पावडर मागवले, पण जेव्हा टॅबलेट म्हणल्यानंतर आपल्याला असं कळालं की फक्त 250 ग्रॅम हे वेस्ट झालं आहे, तर त्या रेशोला काढायचं जे टेक्निक आहे त्याला काय म्हणतो आपण, इनपुट आउटपुट रेशो ॲनालिसिस. ठीक आहे. ह्याच्यामध्ये ह्याचा ॲडव्हान्टेज काय की
इफेक्टिवनेस कळते आपल्याला किती वापरायचं काय नाही आहे. कम्पेअर करता येते आपल्याला किती ॲक्च्युअल कन्झम्पशन झालं आहे आणि किती आपल्याला आउटपुट भेटलं आहे. आणि यूज ऑफ मटेरियल एकदा चांगल्या प्रकारे बेनिफिशियल आपल्याला ते करता येतं. दॅट इज इनपुट आउटपुट रेशो ॲनालिसिस. नेक्स्ट आहे सेटिंग ऑफ व्हेरियस लेवल्स. सेटिंग ऑफ व्हेरियस लेवल्समध्ये 4 टेक्निक आहेत, मेथड्स आहेत. मॅक्झिमम स्टॉक लेवल, मिनिमम स्टॉक लेवल, रिऑर्डर लेवल अँड डेंजर लेवल. मॅक्झिमम स्टॉक लेवल म्हणजे काय? मॅक्झिमम स्टॉक लेवल म्हणजे काय? इट रिप्रेझेंट्स अप्पर लिमिट. एक हे अप्पर लिमिट आहे, ह्याच्यावरती तुम्ही ते स्टोअर करू शकत नाही. तशी आपल्याकडे आता तुम्ही एखादं मटेरियल मागवत आहे 50 टन, 50 टनपेक्षा तुमच्याकडे जागाच नाही ठेवायला, मग दॅट इज युअर अप्पर लिमिट, मॅक्झिमम स्टॉक लेवल. मिनिमम स्टॉक लेवल म्हणजे काय? इट इज द लोअर लिमिट बिलो विच द स्टॉक ऑफ एनी आयटम शुड बी फॉर्म. म्हणजे काय? हे लोअर लिमिट आहे, ह्याच्या खाली तुम्हाला ठेवायचं आहे, ह्याच्यावरतीच ठेवायचं आहे. ठीक आहे. म्हणजे काय, समजा एखादा आयटम तुम्हाला कमीत कमी 10 kg पाहिजेच, त्याच्यापेक्षा खाली तुम्हाला ते आणून द्यायचं नाही आहे. दॅट इज कॉल्ड ॲज मिनिमम स्टॉक लेवल. त्याला दुसरं नाव आहे की लीड टाईम. लीड टाईम म्हणजे काय? इट इज द टोटल टाईम कन्झ्युम बिटवीन नीड ऑफ आयटम टिल द टाईम इट इज रिसिव्ड फॉर यूज. समजा तुम्हाला एखाद्या मटेरियल 10 kg लगेच पाहिजे, 10 किलो ऑफ पावडर तुम्हाला लगेच पाहिजे. जोपर्यंत येत नाही आहे, तुम्ही ऑर्डर केलात आणि जोपर्यंत येत नाही आहे ते कंपनीत, ते जे टाईम आहे त्याला काय म्हणतो आपण? लीड टाईम. लीड टाईम इज द टाईम, टोटल टाईम कन्झ्युम बिटवीन नीड ऑफ आयटम टिल द टाईम इट इज रिसिव्ड फॉर यूज. दॅट इज कॉल्ड ॲज लीड टाईम. रिऑर्डर लेवल म्हणजे काय? हे मिनिमम आणि मॅक्झिमम स्टॉकच्या मधलं. दॅट इज कॉल्ड ॲज रिऑर्डर लेवल. ह्याच्या जर खाली गेलं तर तुम्हाला ते ऑर्डर करायचे. डेंजर लेवल म्हणजे काय? इट इज जनरली बिलो द मिनिमम स्टॉक लेवल. ह्याचे मिनिमम स्टॉक लेवलच्या हे खालचं आहे डेंजर लेवल. ह्याच्या खाली आपल्याला जाऊ द्यायचं नाही आहे. जर गेलं तर आपल्याला प्रॉपर ॲक्शन घ्यावी लागेल. ठीक आहे. नेक्स्ट आहे यूज ऑफ मटेरियल बजेटिंग. मटेरियलचं बजेट तुम्हाला कधीही मटेरियल परचेस करताना पहिला आपण सुरुवातीला काय करतो की मटेरियलचं बजेट तयार करतो. सो इन दिस मेथड परचेस बजेट ऑफ बोथ एंटायर अँड इंडिव्हिज्युअल मटेरियल इज प्रिपेअर्ड बाय कन्सिडरिंग द फॉलोइंग फीचर्स. एक मटेरियल मागवू द्या किंवा बल्कमध्ये मागवा, पण पहिला तुम्हाला काय करायचं आहे? प्रिव्हियस इयरचं किती सेल झालं आहे त्या प्रोडक्टचं, त्यानंतर प्रिव्हियस मंथमध्ये किती झालं आहे सेल, आणि त्याचं ओव्हर बाईंग झालं आहे का अंडर बाईंग, जास्त विकलं आहे का कमी विकलं आहे, हे सगळे फॅक्टर लक्षात घेऊन तुम्हाला काय करायचं आहे? मटेरियलचं बजेट ठरवायचं आहे, किती मागवायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट इज एस्टॅब्लिशिंग इफेक्टिव्ह परचेस प्रोसिजर. हे परचेस प्रोसिजर ऑलरेडी आपण शिकलेलो आहे मागच्या चॅप्टरमध्ये. त्यानंतर आहे स्क्रॅप. स्क्रॅप म्हणजे काय? स्क्रॅप इज अ रेसिड्यू विच इज रिमेन आफ्टर द मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. एखाद्या प्रोडक्टचं आपण मॅन्युफॅक्चरिंग केल्यानंतर जे काही पावडर उरते, एक्स्ट्रा पावडर, दॅट इज कॉल्ड ॲज स्क्रॅप. ते आपल्याला कामाचं नाही. एक्झाम्पल पावडर्स, ऑइल्स, फाईन पावडर जे असतात. नेक्स्ट डेफिनेशन आहे सरप्लस डिस्पोजल. सरप्लस डिस्पोजल म्हणजे काय? की दीज आर दोज मटेरियल विच आर नॉट रिक्वायर्ड बाय द ऑर्गनायझेशन. हे डिस्पोजल म्हणजे ह्याला डिस्पोज करायचं, हे तुम्हाला ऑर्गनायझेशनला गरजेचं नाही आहे. असे कुठले कुठले? डिफेक्टिव्ह पार्ट्स, इक्विपमेंट्स, स्पॉइल्ड रॉ मटेरियल्स, त्याला काय म्हणतो आपण? सरप्लस डिस्पोजल. आता कुठले कुठले टाईप्स? स्क्रॅप म्हणजे तुम्हाला कळलं व्हॉट इज स्क्रॅप. स्क्रॅप इज द रेसिड्यू विच रिमेन आफ्टर द प्रोसेस ऑफ मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. आता ह्याच्यामध्ये 3 टाईपचे स्क्रॅप असतात. एक लेजिटिमेट स्क्रॅप, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्क्रॅप आणि डिफेक्टिव्ह स्क्रॅप. लेजिटिमेट स्क्रॅप म्हणजे काय? हे कशामुळे होतात की मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस जर तुम्ही चेंज केलं त्यामुळे हे स्क्रॅप जनरेट होतात. दॅट आर कॉल्ड ॲज लेजिटिमेट स्क्रॅप. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्क्रॅप म्हणजे काय? दिस स्क्रॅप रिझल्ट्स ड्यू टू चेंज इन डिझाईन ऑफ द प्रोडक्ट. जर तुम्ही डिझाईन चेंज केलं त्याच्यामुळे जे स्क्रॅप होतं दॅट इज कॉल्ड ॲज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्क्रॅप. डिफेक्टिव्ह स्क्रॅप म्हणजे काय? व्हॉट इज डिफेक्टिव्ह स्क्रॅप? डिफेक्टिव्ह स्क्रॅप इज ड्यू टू द पुअर क्वालिटी ऑफ द रॉ मटेरियल्स and poor performance of the employees.
दॅट आर कॉल्ड ॲज डिफेक्टिव्ह स्क्रॅप. एखाद्या पर्सनच्या निष्काळजीपणामुळे जर ते स्क्रॅप होत असेल दॅट इज कॉल्ड ॲज डिफेक्टिव्ह स्क्रॅप. आता हे कसं कंट्रोल करणार तुम्ही स्क्रॅप? बाय प्रोव्हाइडिंग प्रॉपर अटेन्शन ड्युरिंग डिझाईन ऑफ द अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ द प्रोडक्ट. आपल्याला प्रॉपर अटेन्शन द्यायचं आहे. त्यानंतर बाय सिलेक्टिंग राईट मटेरियल अँड इक्विपमेंट. थर्ड, बाय अपॉइंटिंग राईट कॅन्डिडेट विथ प्रॉपर ट्रेनिंग अँड एक्सपिरियन्स. तुम्हाला योग्य माणूस त्यासमोर ते ठेवायचे जेणेकरून कमीत कमी स्क्रॅप होतं. नेक्स्ट आहे VED ॲनालिसिस. VED मी तुम्हाला अगोदर सांगितले. VED म्हणजे काय? व्हायटल, इसेन्शियल अँड डिझायरेबल. ह्यासाठी काय केलं की मटेरियल्स काही मटेरियल्स आपण काय केलं की ह्याच्यामध्ये डिवाईड केलं आहे. कुठले? आता फॉर एक्झाम्पल डिस्परिन टॅबलेट. सगळ्यांना माहीत आहे डिस्परिन टॅबलेट हे मार्केटमध्ये खूप डिमांड आहे. त्याच्यामुळे त्याला कुठल्या कॅटेगरीमध्ये टाकलं आहे? व्हायटलमध्ये. इंजेक्टेबल हे गरजेची वस्तू आहे, आपल्याला लगेच इमर्जन्सीमध्ये लागते. दॅट इज त्यामुळे त्याला काय केलं आहे त्याने कॅटेगरी इसेन्शियल प्रोडक्ट्समध्ये टाकलं आहे. आणि एनएसिन टॅबलेट इट क्लासिफाईड ॲज डिझायरेबल बिकॉज देर आर लेसर नंबर ऑफ प्रेस्क्रिप्शन. ते जास्त विकलं जात नाही म्हणून त्याला काय केलं आहे डिझायरेबलमध्ये टाकलं आहे. त्यामुळे त्याला काय केलं की त्यांना हे VED ॲनालिसिस म्हणजे काय? व्हायटल, इसेन्शियल, डिझायरेबल 3 कॅटेगरीमध्ये प्रत्येक मटेरियल डिवाइड केलेलं आहे. ओके, सो दीज आर द क्वेश्चन्स फ्रॉम दिस टॉपिक. टेक्निक्स आहेत, फक्त तुम्हाला समजून घ्या टेक्निक काय आहे म्हणजे तुम्हाला ते लगेच अंडरस्टँड करता येतं. एक टोटल 10 टेक्निक आहेत. ओके, ABC ॲनालिसिस, इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी, परपेच्युअल इन्व्हेंटरी सिस्टीम, रिव्ह्यू ऑफ स्लो अँड नॉन मुव्हिंग मटेरियल्स, इनपुट आउटपुट रेशनॅलिसिस, सेटिंग ऑफ व्हेरियस लेवल्स, यूज ऑफ मटेरियल बजेटिंग, एस्टॅब्लिशिंग इफेक्टिव्ह प्रोसिजर, स्क्रॅप अँड डिस्पोजल अँड VED. हे 10 टेक्निक आहेत. फक्त समजलं की तुम्हाला हे लिहिता येईल. ओके, विल स्टॉप हिअर.